सो काही तुमच्यासोबत असं कधी झालं का तुम्ही एखाद्या रहस्यमय ठिकाणावर गेला त्या ठिकाणी तुम्हाला काही जानकारी नाही जसं की माझ्यासोबत. तर स्वागत आहे तुमचं आपल्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये पार्ट 2 मध्ये. तर मागाचा ब्लॉग पार्ट 1 होता, आता पार्ट 2 आहे. तर आपण एका अशा अविस्मरणीय ठिकाणावर जातोय काही सांगू नाही शकत. तिकडे गेल्यानंतर आपण काय काय आपलं नवीन पाहायला मिळेल ते मला पण एवढं काही माहिती नाही. मी पण आत्ता जात आहे. ही वेळ माझी पहिली आयुष्यामध्ये पहिली अशी वेळ आली होती मी गाडी आपली तिकडे नाही का बघायला काय 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 चालू आहे. आता फुल पब्लिकमध्ये ब्लॉग चालू आहे. आपण आता कसं कॉन्फिडन्स हाय लेवलचं केलं म्हटलं तर ते आपले योग्य दादा प्रत्येक सालला भावासारखं भेटतो आपल्याला त्यांच्याकडून. तो कोणाला विचारत नाही हॉस्टेल म्हणजे माझा काय प्रॉब्लेम असला मी विचारतो. बघू शकतो मी एक पण साला तुम्हाला रॉंग नाही भेटणार. म्हणून भावांनो असा एकतरी मित्र म्हणजे मित्र नाही ते मी दादा समजतो त्यांना. आता एकतरी भावासारखा मित्र पाहिजे. मला तर भेटलं पाहिजे. तुम्हाला भेटलं का नाही ते पण कमेंट करून सांगा. मला माहिती आहे याच्यावर आता सुरुवातीला महाराज ह्याच कमेंट करेल. प्रत्येक व्हिडिओवर पहिली कमेंट त्यांचीच आहे. तर माझा पर्सनल मित्र आहे तर काही थोडा दुःख पण होते की माझा दुसरा क्रिएटर मित्र माझ्यासोबत नाही आलेला. त्याचं नाव होतं मारुती हाके, तो नाही आला सोबत. तर त्याचं मला थोडं दुःख होतं, बाकी काही नाही. खूप भारी वाटते बरं का. काही अजून मी पब्लिकमध्ये ब्लॉग बनवतो. इकडे तिकडे मोकार पब्लिक आहे. कोण काय म्हणत नाही. सगळे हे करतात कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन ब्रो कॉंग्रॅच्युलेशन ब्रो म्हणून भारी वाटते. जर कोणी फायनली काही आपण बघू शकतो बाबासाहेबांची एकदम सुरुवातीला मूर्ती ठेवलेली आहे. खूप भारी वाटते बरं का. एकदम हळूहळू चालत पाय दुखते नंतर. गाडी सिक्युरिटी गार्ड काही कपाशी नाही वाटत. तुला जाऊ देतो गायचं कसं माहिती आहे का. ते माझे मित्र नाही चाललेले जे माझ्यासोबत लोक होते आणि ते असल्यानंतर म्हणून मला कॉन्फिडन्स लो मध्ये जात नाही.